हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग कार्य प्रश्नोत्तरे, याचा भाग 4. अमेरिकेहून आलेले डॉक्टर भिडे या वर्षीच्या मुक्कामात सुषमाताईंना भेटायला आले. ते स्वामी माधवनाथांचे अनुगृहीत आहेत. त्यांचा आणि ताईंचा पूर्व परिचय होता. यावेळच्या भेटीत ते बराच वेळ अनेक प्रश्न विचारत होते. त्यापैकी त्यांनी विचारलेले 2 प्रश्न विशेष लक्षात राहिले. प्रश्न असा: तुम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही का? सुषमाताई म्हणतात, मृत्यूची भीती का वाटावी? जो जन्माला येतो त्याला मृत्यू अपरिहार्य आहे. त्यातून माझं वय 75 आहे. परमेश्वरानं एवढं चांगलं आयुष्य दिलं, काही पारमार्थिक साधना कार्य करवून घेतलं. त्याचं समाधान मला आहे आणि देहाला मृत्यू येणारच आहे. थोर संतांना अवतारी पुरुषांना देखील एक दिवस देह सोडून जावं लागतं. मग त्याची भीती बाळगण्याचं कारणच काय? आणि दुसरी गोष्ट, मृत्यू ही माझी विभूती आहे असं प्रत्यक्ष भगवंतानी म्हटलं आहे. आणखीन एक गोष्ट आहे की जन्मभर थकलेल्या जीवाला आणि देहाला तिथंच चिरविश्रांती मिळते. फक्त तो केव्हा येणार हे माहीत नसतं. आणखी हा दुसरा प्रश्न, तुम्हाला पूर्वीचे जन्म आठवतात का? सुषमाताई म्हणतात, ते जन्म आठवून काय करायचं आहे? खरं तर या जन्मातील भूतकाळही फारसा आठवत राहू नये. शक्यतो ह्या क्षणात जगावं आणि भविष्याची चिंता करायची झाली तर या नरजन्माचं सार्थक उर्वरित जीवनात कसं करता येईल याचा फार तर विचार करावा. ज्या ऐहिक गोष्टी फारशा आपल्या हातात नाहीत त्याचा आपण किती विचार करणार? ताईंची प्रकृती बरी नाही हे त्यांना ह्या मुक्कामात कळलं. त्यानंतर फोनवरून अमेरिकेहून त्यांनी ताईंशी बोलणं केलं आणि आपल्या वडिलांना कळवून ताईंकडे 2 वेळेला पैसे पाठवून दिले. ताईंना एका साधकानं प्रश्न विचारला, तुम्हाला स्वामी कधी स्वप्नात दिसतात का हो? त्यावर ताई चटकन म्हणाल्या, हो, बहुतेक रात्री स्वप्नात तेच वातावरण असतं. स्वामी, सरलाताई, साधक, प्रवचनाचा कार्यक्रम, पाद्यपूजा, टेप घेणं अशीच दृश्य दिसतात. याचं कारण दिवसभर स्वामीजींच्याच कॅसेट्स ताई ऐकतात. स्वामीजींच्या विचारांचंच लेखन करतात. स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ यांनी आपल्या आजारपणात अखंड सोहमचं अनुसंधान कसं ठेवलं असेल त्याचं चिंतन करीत आपण तसा प्रयत्न करतात. कोणी भेटायला आलं तर पारमार्थिक विचार अथवा स्वामीजींच्या आठवणी असाच त्यांच्या बोलण्याचा विषय असतो. त्यामुळे स्वप्नात तरी दुसरं काय दिसणार? एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर त्याचं नेमकं उत्तर स्वामीजींकडून कॅसेटवरून अगर अन्य मार्गाने ताईंना मिळतं. त्यावेळेला ताईंना स्वामीजींचे शब्द आठवतात, मी आता स्वतंत्रपणे काही ठरवू शकत नाही. सगळे निर्णय तिकडून म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज, स्वामी स्वरूपानंद यांच्याकडूनच येतात. आपण फक्त त्याप्रमाणे करायचं. स्वामीजी म्हणत, एखादी गोष्ट मी एकदम का करतो ते सांगता येत नाही. आतून आलं की मी तसं करतो. अशा वेळी त्यांना कोणी विरोध केलेला आवडत नसे. ताई म्हणतात, स्वामीजी त्यावेळेला जे बोलत त्याचा अनुभव थोडा मी आज घेतेय. त्यामुळे ताईंकडून एखादी गोष्ट आली की आम्हीही त्याला विरोध करत नाही. बहुतेक गोष्टी ठरवताना ताई काही जाणकार मंडळींचा सल्ला घेतात. तथापि काही निर्णय त्या एकदम घेतात. अर्थात ते निर्णय स्वामीजींच्या धोरणाशी अत्यंत सुसंगत असतात.
1999 पासून सुषमाताईंकडे पारमार्थिक मार्गदर्शनाबरोबर पूजनीय स्वामी माधवनाथांचा अनुग्रह मिळण्यास प्रारंभ झाला. कारण साधारण त्यावेळेपासून अनेकांना ध्यान मार्गदर्शनाच्या वेळी अथवा नंतर काही दिवसात शक्ती संक्रमणाचा अनुभव येऊ लागला. अनेक साधक उन्मनावस्थेत जाऊ लागले. साहजिकच त्यांना दुसऱ्या कोणाचा अनुग्रह घ्यावा असं वाटेना. ते साधक एकाच ठिकाणी निष्ठा ठेवून पारमार्थिक वाटचाल करू लागले. त्यांच्या आचारविचारात, बोधात परिवर्तन होत असलेलं अनुभवास येऊ लागलं. त्यामुळे ते साधक ताईंना सद्गुरूस्थानी मानतात. तथापि अनुग्रहाच्या वेळी आणि नंतरही ताई त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊली, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ यांचं पूजन करण्यास सुचवतात. त्यांच्याच प्रतिमा समोर ठेवून घरी ध्यान करावं, त्यांचाच जय जयकार करावा हे देखील आवर्जून सांगतात. काही अडचण आली तर परमेश्वराचं, स्वामीजींचं स्मरण करावं, त्यांच्या चरणी प्रार्थना करावी. ते सर्व विश्वात व्यापून आहेत. ते निश्चित तुमच्या सहाय्याला अनेक मार्गानं धावून येतील याविषयी खात्री बाळगावी. कुठेही जाताना त्यांना अंतःकरणात ठेवूनच बाहेर पडावं. तुम्ही साधक आहात, साधना करता आहात, तेव्हा तुमची चिंता त्यांना नाही का? तुम्ही त्यांचं अखंड स्मरण ठेवून उत्तम जीवन जगावं. ते सदैव तुमच्या पाठीशी आहेत. आज इथेच थांबूया. यानंतरचा 5वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.